वर्ष होतं 2017। भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंडवरून वर्ल्ड कप फायनल हरून परत आला होता। सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्याच वेळी एक छोटीशी मुलगी होती जी टीमला रिसीव्ह करायला एअरपोर्टवर गेली होती। ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ती 2025च्या फिमेल वर्ल्ड कपची हिरो ठरलेली जेमिमा रॉड्रिग्स होती। त्यावेळेस ती म्हणाली होती, तुम्ही सामना हरलात, पण आमच्यासारख्या हजारो चाहत्यांची तुम्ही मन जिंकले आहे। आणि बघा ना, नशिबाचे खेळच भारी असतात। ज्या टीमला ती रिसीव्ह करायला गेली होती त्याच टीममध्ये ती 8 वर्षांनी स्टार प्लेयर बनली आहे। आणि गंमत म्हणजे ती आता वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताला पोहोचवणारी मुख्य खेळाडू देखील ठरली आहे। सोशल मीडियावर सध्या मुंबईची राणी जेमी हा हॅशटॅग प्रचंड प्रमाणात ट्रेंड होतोय। याच जेमीचा क्रिकेटचा प्रवास सुरू कसा झाला तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सोनम, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जागरण। 5 सप्टेंबर 2000 रोजी जन्मलेली ही मुंबईची मुलगी वयाच्या 4थ्या वर्षीपासूनच क्रिकेट बॅट धरून मैदानावर उतरली। तिचे वडील इव्हॉन रॉड्रिग्स स्वतः क्रिकेटचे कोच होते। त्यांनी त्यांच्याचकडून क्रिकेटचे धडे घेतले। मुंबईतील आझाद मैदान, ओव्हल मैदान, क्रॉस मैदान ही सगळी तिच्या खेळायची जागा होती। मुलांसोबत बॉलिंग बॅटिंग करूनच तिने आपलं कौशल्य वाढवलं। तिने तिच्या भावांसोबतही सरावाला जायला सुरुवात केली आणि पुढे ती क्रिकेट खेळत गेली। 12 वर्षाची असताना तिला मुंबईच्या 19 वर्षाखालील संघात खेळायला संधी मिळाली। पुढे ती 23 वर्षाखाली आणि नंतर वरिष्ठ संघात पोहोचली। 2024 मध्ये झालेल्या वरिष्ठ महिला T20 ट्रॉफी स्पर्धेत जेमीच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबईने अंतिम सामन्यात उत्तराखंडाला पराभूत करून विजेतेपद पटकावलं होतं। कमी वयात देशांतर्गत क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर 13 फेब्रुवारी 2018ला तिला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली। त्यानंतर एका महिन्यानंतरच म्हणजेच 12 मार्च 2018ला तिला भारतीय वनडे संघात देखील पदार्पण करण्याची संधी मिळाली। कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी तिला 5 वर्ष वाट पाहावी लागली। 14 डिसेंबर 2023 मध्ये तिला इंग्लंड विरुद्ध खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली। असं म्हटलं जातं की जिथे कप्तान म्हणून ती असते तिथे त्या टीमचं आत्मविश्वासाचं लेवलच काहीतरी वेगळं असतं। तर मंडळी, ही मुलगी फक्त बॅटिंगमध्येच नाही तर डान्स, हॉकी आणि गाण्यामध्येही नंबर 1 आहे। सोशल मीडियावर तिचे गिटार वाजवतानाचे आणि गातानाचे अनेक व्हिडिओज नेहमीच व्हायरल होताना दिसतात। ती महाराष्ट्राच्या 17 वर्षाखालील हॉकी संघातही खेळली आहे। एक वेळ अशी आली की तिला क्रिकेट किंवा हॉकी यामधून एक काहीतरी निवडायचं होतं आणि तिने तिचा जिव्हाळ्याचा विषय क्रिकेट निवडला आणि त्यानंतर ती क्रिकेट खेळत गेली। यावर्षी भारताच्या महिला संघाने ऑस्ट्रेलियाला हरवून वर्ल्ड कप फायनलमध्ये प्रवेश केला आहे। त्या सामन्यात जेमी या अफलातून खेळी केली। नाबाद 127 धावा तिने 134 चेंडूमध्ये पूर्ण केल्या। 14 चौकार मारत तिने ऑस्ट्रेलियाचा गेम केला असं म्हणायला हरकत नाही। भारताने 339 धावांचं लक्ष फक्त 9 चेंडू शिल्लक असताना गाठलं। सामना संपल्यानंतरही जेमी भावूक झाली होती आणि म्हणाली की हे सगळं मी येशूंच्या कृपेने केलं आहे। माझ्या आईवडिलांनी, माझ्या कोचनी, माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांनी मला इथे उभं केलंय। ती पुढे म्हणाली की गेल्या वर्षी संघातून बाहेर ठेवण्यात आलं होतं, त्यामुळे मी मानसिकदृष्ट्या खूप खचली होती, पण देवाने मला पुन्हा इथे उभी राहायला संधी दिली। तर मंडळी, 18व्या वर्षी भारताकडून पदार्पण, मग संघातून बाहेर पडणं, पुन्हा परतणं आणि आता वर्ल्ड कप मध्ये मॅच विनिंग खेळी ही सगळी तिची कहाणी आहे। यश त्यांनाच मिळतं जे कधीच हार मानत नाही आणि आज ती ज्या उंचीवर आहे तिथे पोहोचायला तिच्या मेहनतीचा आणि विश्वासाचा मोठा वाटा आहे। तुम्हाला जेमीबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र जागरणला फॉलो करायला मात्र विसरू नका।